ओके. तर आज आपण पाहणार आहोत स्टेम सेल्स. So let's start. These are special types of cells present in the body of multicellular organism. तर स्टेम सेल जे आहेत ते स्पेशल टाईपचे सेल आहेत जे की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स मध्ये प्रेझेंट आहेत. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organisms. हे जे स्टेम सेल आहेत ते वेगवेगळ्या डिफरंट टाइप्सच्या सेल्सला फॉर्म करू शकतात. सिमिलरली these cells play an important role in wound healing. तर हे जे स्टेम सेल्स आहेत ते वुंड हिलिंग मध्ये देखील इम्पॉर्टंट आहेत. तर बघा, जेव्हा आपल्या स्किनला एखादी जखम होते तर मग ती स्किन रिजनरेट होऊ लागते, म्हणजेच काय, त्याची हिलिंग होते. तर कशामुळे? तर स्टेम सेल्समुळे. We had studied the stem cells of plants in the previous class. Now we shall study the stem cells in animals, particularly in human beings. तर आज आपण ह्युमन बीइंग्सच्या स्टेम सेलचा अभ्यास करणार आहोत. New organism is formed from the zygote that is formed by union of male and female gamete. तर बघा, न्यू ऑर्गॅनिझम कसा फॉर्म होतो हे आपल्याला माहिती आहे. मेल आणि फिमेल गॅमेट्सचं फ्युजन होतं, त्यापासून झायगोट तयार होतो आणि त्या झायगोट पासून न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. At the earliest stage of development, organism is in the form of mass of cells. तर सुरुवातीला ऑर्गॅनिझम कसा असतो की एक सेल्सचा गोळा असतो, म्हणजे मास ऑफ सेल्स, सेल्सचा ग्रुप असतो. ऑल दी सेल्स इन दॅट मास आर ऑलमोस्ट अलाइक. मग ह्या मास मधले जे सेल्स आहेत ते सगळे सिमिलर आहेत, त्यांचं स्ट्रक्चर सिमिलर आहे, त्यांचं फंक्शन सिमिलर आहे, ते ऑलमोस्ट अलाइक आहेत. दोज सेल्स आर कॉल्ड ॲज स्टेम सेल्स. तर या सेल्सला स्टेम सेल्स असं म्हणतात. ओके. तर बघा, ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट these cells form any type of cell, different types of tissues and perform different functions in the body. मग या स्टेम सेल्स मध्ये डेव्हलपमेंट होते आणि त्यापासून वेगवेगळ्या टाईपचे सेल्स तयार होतात, वेगवेगळ्या टाईपचे टिश्यूज तयार होतात, त्या सेल्सचे फंक्शन चेंज होतात, त्यांचे फंक्शन डिफरंट होतात. दिस इज द डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स, आणि यालाच डिफरन्शिएशन ऑफ स्टेम सेल्स असं म्हणतात. तर बघा, डिफरन्शिएशन म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, पहिली दुसरीच्या वर्गातील जे विद्यार्थी आहेत ते म्हणजे स्टेम सेल्स. म्हणजे जेव्हा ते पहिली दुसरीत आहेत तेव्हा त्यांना माहिती आहे का ते मोठे होऊन काय होणार आहेत, डॉक्टर होणार आहेत का इंजिनियर होणार आहेत? त्यांना काहीच माहिती नाही, ते फक्त अभ्यास करतायत. तर सपोज करा की पहिली दुसरीचे जे विद्यार्थी आहेत ते स्टेम सेल्स आहेत, आणि नंतर त्यांच्याच क्लासमधले काही विद्यार्थी पुढे जाऊन सायन्स घेतील, काही आर्ट घेतील. म्हणजे काय, ते एखाद्या फंक्शनला, एखाद्या रोलला ते कमिट होतील. मग काय होणार की सायन्स घेणारे नीटचे क्लास लावणार, नाही तर मग इंजिनिअरिंगचे क्लास लावणार, काही डॉक्टर होतील, काही इंजिनियर होतील. मग जेव्हा ते डॉक्टर किंवा इंजिनियर होतील तेव्हा त्यांचं डिफरन्शिएशन झालेलं आहे, त्यांचं फंक्शन ठरलेलं आहे. तर यालाच काय म्हणतात? डिफरन्शिएशन. However, once the tissues are formed, the cells in those tissues at the most can form same types of cells only. मग जेव्हा ते विद्यार्थी सायन्स घेतील, मग त्यांचं ते कमिट झाले सायन्सला, मग पुढे जाऊन काय, ते डॉक्टर होतील, नाही तर इंजिनियर होतील. मग जेव्हा ते डिफरन्शिएट होतील, डॉक्टर होतील, मग त्यांचं काय काम काय राहणार? जे डॉक्टरचं काम आहे. मग तसंच जे जे हे सेल्स आहेत जे डिफरन्शिएट झालेले आहेत ते सेम फॉर्मचे सेल्स फॉर्म करणार, सेम टाईपचे सेल्स ते फॉर्म करणार. मग एकदा डॉक्टर झाले मग इंजिनियर होतील का, ते इंजिनियरचं काम करतील का? नाही, तर ते त्यांचंच काम करतील ना. तर सिमिलरली मग समजा काही सेल्स हर्ट सेल्स मध्ये डिफरन्शिएट झाले,
तर ते मग हार्टचे सेल फॉर्म करणार, लिव्हरचे करणार का? नाही. सो बघा, दिस इज द केस इन each part of the body. However, stem cells are present for longer duration in some parts of the body. काही पार्ट्स मध्ये स्टेम सेल्स लॉंगर ड्युरेशन साठी प्रेझेंट असतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द अम्बिलिकल कॉर्ड बाय विच द फिटस इज जॉईन टू द युटेरस ऑफ द मदर. तर बघा, जे बाळ आहे, जे की आईच्या पोटातलं बाळ आहे, ते अम्बिलिकल कॉर्डने मदरच्या युटेरसशी जॉईन झालेलं राहतं. अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे काय? तर आपल्या भाषेत नाळ. तर या अम्बिलिकल कॉर्ड मध्ये हे स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. तर हे स्टेम सेल्स ब्लास्टोसिस्ट स्टेज मध्ये देखील प्रेझेंट असतात. तर बघा, ब्लास्टोसिस्ट स्टेज म्हणजे काय? तर जेव्हा झायगोट तयार होतो आणि त्याचं डिव्हिजन होऊन एम्ब्रियो होण्यास सुरुवात होते, तेव्हा त्या फर्स्ट 40 डेजच्या एम्ब्रियोला ब्लास्टोसिस्ट स्टेज असे म्हणतात. तर या स्टेजमध्ये जे सेल्स आहेत ते देखील स्टेम सेल्स आहेत. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन रेड बोन मॅरो. तर बघा, रेड बोन मॅरो मध्ये देखील स्टेम सेल्स प्रेझेंट आहेत. तर हे रेड बोन मॅरो जे आहेत ते बोन मध्ये एक सॉफ्ट टिश्यू असतो, त्यालाच रेड बोन मॅरो म्हणतात, आणि त्यापासून आरबीसीज, डब्ल्यूबीसीज आणि प्लेटलेट्स जे आहेत ते फॉर्म होतात. ते आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्सच्या फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल असतात रेड बोन मॅरो. अँड ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू, आणि जे काही आपल्या शरीरातील कनेक्टिव्ह टिश्यू आहेत त्यामध्ये देखील हे स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. It has become possible to produce different types of tissues and the degenerated part of any organ with the help of the stem cells. तर मग या स्टेम सेल्स पासून डिफरंट टाइप्सचे टिश्यू फॉर्म होऊ शकतात, आणि जे की ऑर्गनचे डिजनरेटेड पार्ट आहेत, जे की डिजनरेट झाले आहेत, त्यांना सुद्धा रिजनरेट करता येऊ शकते या स्टेम सेल्सच्या हेल्पने. स्टेम सेल्स प्रिझर्वेशन. For the purpose of preservation, stem cell samples are carefully collected from sources like cord blood, red bone marrow, or embryo blastocyst, and are kept in small sterile vials. Those vials are kept in liquid nitrogen at -135 degrees Celsius to -190 degrees Celsius. आता मग या स्टेम सेल्सचं प्रिझर्वेशन कसं केलं जातं? तर ज्या ज्या टिश्यूज मध्ये स्टेम सेल्स प्रेझेंट आहेत तिथून त्यांचं सॅम्पल कलेक्ट करायचं, आणि नंतर त्यांना एका स्टराईल वायल्स मध्ये, जे की मायक्रो ऑर्गॅनिझम्सने फ्री असा वायल आहे, वायल म्हणजे छोटीशी ट्यूब किंवा छोटीशी बॉटल, जी की स्टराईल केलेली आहे, आणि मग त्यामध्ये सॅम्पल ठेवून ते लिक्विड नायट्रोजन मध्ये प्रिझर्व करायचा आहे ॲट -135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. ओके. तर बघा, स्टेम सेल्स म्हणजे काय, की जे अनडिफरन्शिएटेड सेल्स आहेत, ज्यापासून वेगवेगळ्या टाईपचे सेल्स फॉर्म होऊ शकतात, त्यांना स्टेम सेल्स म्हणतात. तर ओके, आज आपण स्टेम सेल्स बद्दल पाहिलं. ठीक आहे, आज इथेच थांबूया.